नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? आपण ठरवल्यानुसार आज आपण आयुर्वेद इतिहास सुरू करतोय. आयुर्वेद इतिहासावर ॲव्हरेज एक 2 ते 3 प्रश्न दरवर्षी एक्झाममध्ये विचारले जातात. 100 मार्काच्या पेपरमध्ये 2 ते 3 प्रश्न आणि आता 120 मार्काचा पेपर झाल्यामुळे पण साधारण तेवढंच एक वेटेज त्याला असणार आहे. 3 प्रश्न आयुर्वेद इतिहासावर असतील. आता आपण आयुर्वेद इतिहासातल्या महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी कव्हर करणार आहोत. नोट्स तुम्हाला मिळालेल्या आहेतच, तर त्यानुसार आपण आता आयुर्वेद इतिहासात महत्त्वाचं काय काय सांगितलं ते बघूया. सगळ्यात पहिला पॉईंट आहे आयुर्वेद अवतरण. आयुर्वेद हा अनादी, आदी म्हणजे काय? सुरुवात. अनादी म्हणजे ज्याची सुरुवात सांगता येत नाही असं सांगितलेलं आहे, की कधीपासून सुरू झाला आहे आयुर्वेद किंवा एक्झॅक्ट सुरुवात कधी आहे ते माहिती नाही आहे. वेद हे अपौरुषेय, पौरुष म्हणजे एखाद्या व्यक्ती, तर वेदाचे काही असा ऑथर नाही आहे, की जसं आपण बघतो की एखादं पुस्तक असतं लिहिलेलं आणि त्याच्या खाली त्याचा ऑथर असतो लिहिलेला, की लेखक कोण आहे. तर तसं त्या वेदांच्या खाली कोणी लेखकाचं नाव नाही आहे, ते असं एखाद्या एक्स व्यक्तींनी ते लिहिलेलं आहे. जसं माहिती आहे आपल्याला चरकसंहिता आहे, त्या चरकसंहितेचं कसा अग्निवेशाने त्याचं तंत्र लिहिलं, चरकसंहितेने प्रतिसंस्करण केलं. तसं वेदांबाबत कुठेही काहीही उल्लेख आढळत नाही, की कुठल्या एखाद्या या XYZ पुरुषाने व्यक्तीने ते वेद लिहिलेले आहेत, म्हणून त्या वेदांना अपौरुषेय असं म्हटलेलं आहे. मग आता आयुर्वेद अवतरण जे आहे, की आयुर्वेद कसा कसा कुणाकडून कुणाकडे कसा कसा त्याचा प्रवास झालेला आहे, त्याला आयुर्वेद अवतरण, अवतरण म्हणजे त्याचा प्रवास कसा झाला आतापर्यंतचा, तर हे त्या आयुर्वेद अवतरणमध्ये आलेलं आहे. आणि वेगवेगळ्या ग्रंथांमधून त्या आयुर्वेद अवतरणाविषयी थोडेसे वेगवेगळे मतं आढळतात. तर सगळ्यात आधी आपण चरकसंहितेमधून बघूया. तर चरकसंहितेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, की सगळ्यात आधी ब्रह्मानी आयुर्वेद हा प्रजापतीला दिला. तर वाग्भटामध्ये आपल्याला एक श्लोक येतो, ब्रह्मा स्मृत्वा आयुर्वेद असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. ब्रह्मा स्मृत्वा म्हणजे ब्रह्माने काय केला? आयुर्वेद स्मरण केला, आठवला आणि मग प्रजापतीला सांगितला, असं त्यांनी वाग्भटांनी वर्णन केलेलं आहे. तर ब्रह्माने आठवला म्हणजे ब्रह्मा म्हणजे भूतकाळातल्या गोष्टी आपण आठवतो, म्हणजे त्यांच्याही आधी तो होता असं त्यांनी सांगितलं. म्हणजे ब्रह्मानी स्वतः लिहिला आयुर्वेद असं वर्णन नाही आहे, तर ब्रह्माने आठवला तो आयुर्वेद असं वर्णन आहे. मग ब्रह्मांकडून प्रजापतींना शिकवला. या ब्रह्माविषयी असून एक माहिती त्याच्यामध्ये अशी आढळते चरक सुश्रुतामध्ये, की ब्रह्मांनी ब्रह्मसंहिता नावाचा ग्रंथ लिहिला. ब्रह्मसंहिता नावाचा ग्रंथ लिहिला, ज्याच्यामध्ये 1,00,000 श्लोक, आणि इथे नोट्समध्ये आलेलं नाही आहे, पण त्याच्यामध्ये 1,000 अध्याय पण होते. 1,000 अध्याय आणि 1,00,000 श्लोक, तर 1,000 अध्याय, 1,00,000 श्लोक आणि 1,000 अध्याय. तर अशा पद्धतीने ही ब्रह्मसंहिता होती. तर एवढी मोठी ती ब्रह्मसंहिता होती. आता ती सध्या उपलब्ध नाही आहे. आता ही मोठी, पण याचं कसं लक्षात घ्या तुम्ही, तर आता चरकसंहिता जी तुम्ही वाचता पार्ट 1 पार्ट 2 दोन्ही मिळून 120 अध्याय आणि 12,000 श्लोक आहेत त्याच्यामध्ये. 120 अध्याय 12,000 श्लोक. तर या ब्रह्मसंहितेमध्ये 1,000 अध्याय आणि 1,00,000 श्लोक, म्हणजे एवढी मोठी ती संहिता होती ब्रह्मांनी लिहिलेली. मग त्या ब्रह्मांकडून प्रजापतीकडे आयुर्वेद आला. प्रजापतीकडून मग आता चरकसंहितेनुसार जर आपण पाहायला गेलो तर त्यांनी अश्विनी कुमारांना शिकवला. अश्विनी कुमाराकडून तो आयुर्वेद इंद्राकडे आला. इंद्राला शिकवला त्यांनी. मग इंद्राला कडे आयुर्वेदाचं ज्ञान होतं. त्यावेळेला वेगवेगळ्या ऋषीमुनींना अनेक आजार होऊ लागले इथे पृथ्वीवर. मग त्यांनी हिमालयाच्या पायथ्याशी एक त्यांची सभा भरली आणि त्या सभेमध्ये त्यांनी विचार केला, की आपला आजार बरा करण्यासाठी आपल्याला आयुर्वेद शिकण्याची गरज आहे. मग हा आयुर्वेद सध्या कुणाकडे आहे? तर हा आयुर्वेद इंद्राकडे आहे. मग इंद्राकडे कोणी जायचं? मग त्यावेळी भरद्वाज हे इंद्राकडे त्यावेळी गेलेले आहेत आणि भरद्वाजांनी इंद्राकडून ते आयुर्वेदाचं ज्ञान घेतलं आणि तिथून पुढे तिथे उपस्थित असलेल्या सगळ्या ऋषींना मग त्यांनी ते ज्ञान दिलं. मग त्याच्यामध्ये आत्रेय पुनर्वसूसुद्धा होते. मग प्रत्येक ऋषीमुनी मग आपापल्या गुरुकुलामध्ये परत गेले आणि त्यांनी आपापल्या शिष्यांना आयुर्वेद दिला. मग या आत्रेय पुनर्वसूंचे 6 शिष्य होते त्यावेळेला, आणि त्याच्यामध्ये अग्निवेश, भेल, जतुकर्ण, पाराशर, क्षारपाणी आणि हारित हे 6 लोक त्यावेळेला होते. सुश्रुतामध्ये थोडंसं वेगळं वर्णन आलेलं आहे. सुश्रुत संहितेमध्ये ब्रह्मापासून प्रजापती, प्रजापतीपासून अश्विनी कुमार, इंद्र इथपर्यंतचं वर्णन सेम आहे. पण इंद्राकडून आयुर्वेदाचं ज्ञान धन्वंतरींना
आलं असं सुश्रुत संहितेमध्ये सांगितलेलं आहे. आणि धन्वंतरींनी मग त्यांच्या शिष्यांना, सुश्रुत वगैरे त्यांच्या शिष्यांना शिकवलं असं वर्णन सुश्रुत संहितेमध्ये आहे. ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये एक अजून वेगळी स्टोरी आढळते. ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये ब्रह्मा प्रजापतीपासून भास्कराला आयुर्वेद प्रजापतींनी शिकवला आणि भास्करांनी त्यांच्या धन्वंतरी वगैरे 16 शिष्यांना आयुर्वेद शिकवला असं वर्णन त्या ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये आलेलं आहे. मग त्याचे 16 शिष्य होते धन्वंतरीचे आणि मग त्या 16 शिष्यांनी पण वेगवेगळे ग्रंथ लिहिले. त्यातले 16चं 16 मेन्शन केलेलं नाही आहे नोट्समध्ये, तर फक्त 2-3 महत्त्वाचे मेन्शन केलेले, जसं की धन्वंतरींनी चिकित्सा तत्वविज्ञान नावाचा ग्रंथ लिहिला, जाबालाने तंत्रसार नावाचा ग्रंथ लिहिला, अगस्त्यांनी द्वैध निर्णय तंत्र नावाचा ग्रंथ लिहिला. तर अशा पद्धतीने त्या सगळ्यांनी स्वतःची ग्रंथनिर्मिती केलेली आहे. तर हा आयुर्वेद अवतरणाचा पॉईंट आहे. तर आता इथे ते आपल्याला सगळं समजलं. आता MCQ पॅटर्ननुसार आपल्याला एक मित्रांनो थोडासा वेगळा हे करावं लागतो. तर हा आपण चार्ट तर पाठ करायचा आहेच आहे, पण त्याच्या जोडीला आपण सतत स्वतःला प्रश्न विचारत राहायला पाहिजे की यावर प्रश्न काय येईल, यावर प्रश्न काय येईल. तर हे आपण अभ्यास करत असताना स्वतः प्रश्न तयार केले पाहिजेत, MCQ तयार केले पाहिजेत, त्याचे 4 ऑप्शन तयार केले पाहिजेत. हे आपल्या बुद्धीला, मेंदूला आपण सवय लावली पाहिजे. ही सवय लावली तर मग काय होतं की सतत आपल्याला कळत राहतं की यावर प्रश्न काय येऊ शकतो, आला तर त्याचे ऑप्शन्स काय असू शकतात. कधीही प्रश्न तयार करताना नुसता प्रश्न तयार नाही करायचा, तर त्याच्या ऑप्शननुसार प्रश्न तयार करायचा. जसं की आता या पॉईंटवर काय काय प्रश्न येतील हे मी तुम्हाला सांगतो की ब्रह्माने आयुर्वेदाचं ज्ञान कुणाला दिलं. मग त्याचे 4 ऑप्शन असतील, अश्विनी कुमार, इंद्र, भास्कर, प्रजापती. तर मग त्याचं उत्तर असेल प्रजापती. ब्रह्माने कुणाला दिलंय? प्रजापतीला दिलेलं आहे. मग दुसरा प्रश्न असेल की ब्रह्मवैवर्त पुराणानुसार प्रजापतीने आयुर्वेदाचं ज्ञान कुणाला दिलं. तर मग ब्रह्मवैवर्त पुराणानुसार त्याचे 4 ऑप्शन असतील, अश्विनी कुमार, धन्वंतरी, भास्कर, इंद्र. मग त्याच्यात त्याचं उत्तर असणार आहे प्रजापतीने भास्कराला आयुर्वेदाचं ज्ञान दिलं. मग त्यानंतर अजून प्रश्न येईल की आत्रेय पुनर्वसूंचे किती शिष्य होते. आत्रेय पुनर्वसूंचे किती शिष्य होते. तर मग आत्रेय पुनर्वसूंचे 6 शिष्य होते. आत्रेय पुनर्वसूंचे 6 शिष्य होते. मग अजून प्रश्न येईल की खालीलपैकी कोण आत्रेय पुनर्वसूंचे शिष्य नव्हते. खालीलपैकी कोण आत्रेय पुनर्वसूंचे शिष्य नव्हते. मग त्याच्यात ऑप्शन्स काय काय देतील. मग त्याच्यात ऑप्शन्स असतील भेल, जतुकर्ण, पाराशर, भारद्वाज. भेल, जतुकर्ण, पाराशर, भारद्वाज. तर भारद्वाज हे आत्रेय पुनर्वसूंचे शिष्य नव्हते, तर मग भारद्वाजांनी तर आत्रेय पुनर्वसूंना आयुर्वेद सांगितलेला होता. तर अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न येतील. तर आपल्याला परंपरागत नुसतं काय आपण इथे थांबून जातो, म्हणजे हा चार्ट मला पाठ झाला, विषय संपला आपला, ओके माझा अभ्यास झाला असं आपण म्हणतो. पण MD एंट्रन्सच्या दृष्टीने इथे हा अभ्यास थांबत नाही. तर याच्यावर किती जास्तीत जास्त प्रश्न तयार होतील. आता हे मी मोजके प्रश्न सांगितले, आता अजून पुढे प्रश्न तयार होतील की भास्कराचे किती शिष्य होते. 16 शिष्य होते. मग त्याचे 4 ऑप्शन येतील, 6 शिष्य, 12 शिष्य, 14 शिष्य, 16 शिष्य. बघा, मग भास्कराचे शिष्य म्हटले की आपल्याला त्याच्यात 6 ऑप्शन नक्की देतील. ते का बरं देतील? कारण आत्रेय पुनर्वसूंचे 6 शिष्य होते. म्हणजे मुलांना कन्फ्यूज झालं पाहिजे की अरे शिष्य तर 6 म्हणजे कुणाचे होते ते, म्हणजे ज्याचा चांगला अभ्यास आहे तोच फक्त उत्तरं देऊ शकला पाहिजे. ही एक्झाम का घेतली जाते, तर तुम्हाला उत्तरं येऊ नयेत असा याच्यासाठी नाही घेतली जात. तर ज्यांनी चांगला अभ्यास केलेला आहे, ज्यांनी व्यवस्थित मेहनत घेऊन अभ्यास केलेला आहे, त्यालाच उत्तरं यावीत आणि त्याचं सिलेक्शन व्हावं, यासाठी ही एक्झाम असते. तर त्याच्यामुळे ऑब्व्हियसली ज्यांनी वरवर वाचलेलं आहे फक्त, हां यार ते कुणाचे तरी 6 होते, कुणाचे तरी 16 होते, तर असा अभ्यास आपल्याला MD एंट्रन्ससाठी चालत नाही. आपल्याला पिन पॉईंट सांगावं लागतं. हे जर तुम्ही व्हायवामध्ये विचारलं की भास्कराचे किती शिष्य होते आणि तुम्हाला आठवत नसेल की भास्कराचे किती शिष्य होते आणि तुम्हाला फक्त आत्रेय पुनर्वसूंचे शिष्य 6 आहेत हे माहिती आहे, तर मग तुमची स्ट्रॅटेजी काय असते मग तिथे व्हायवामध्ये बसल्यावर, की आता आपल्याला तर उत्तर येत नाही. मग आपण सांगतो का नाही सर मला येत नाही उत्तर नाही. मग आपण काय म्हणतो, असं वर बघतो आपण आणि मग म्हणतो बघा ब्रह्माने सर प्रजापतीला आयुर्वेद शिकवला, प्रजापतीने मग अश्विनी कुमार, इंद्राने त्या भरद्वाजांना आणि मग आत्रेय पुनर्वसूंचे 6 शिष्य होते. हां, आत्रेय पुनर्वसूंचे 6. पण आता भास्कराचे किती शिष्य होते. भास्कर एवढं आपण बडबड केली की त्या एक्झामिनरला कळतं नाही बाबा पोराला भास्कराचे शिष्य येत नाहीत, पण पोराने अभ्यास केलेला आहे, तो आपल्याला मार्क देऊन टाकतो. पण ही एक्झाम तशी नाही आहे मित्रांनो. ही एक्झाम तशी नाही. इथे भास्कराचे शिष्य म्हटल्यावर आपल्याला सरळ भास्कराचे शिष्य, त्या बाबतीत ही एक्झाम क्रुएल आहे. तुम्हाला आले तर तुम्हाला पूर्ण मार्क मिळणार, नाही आलं तर तुम्हाला 0 मार्क मिळणार. बरं, त्याच्यात एक दुसरा मुद्दा असतो
की आपण आयुर्वेद अवतरण एकदा दोनदा काहीतरी वाचलं, आपल्याला थोडीफार आयडिया आहे. एक व्यक्ती आहे की ज्यांनी काहीच नाही वाचलं आयुर्वेद अवतरण, बरोबर आहे, आणि आपण एक दोन वेळा वाचलेलं आहे. तर म्हणजे आता कोणी ज्यांनी दोन वेळा वाचलेलं आहे त्यांनी जास्त मेहनत घेतलेली आहे त्याच्यावर. मग एक्झाममध्ये आयुर्वेद अवतरणावर आलं तर ज्यांनी दोन वेळा वाचलेलं आहे तो काहीतरी त्यावर लिहितो, आणि ज्यांनी काहीच वाचलं नाही त्याला काहीच लिहिता येत नाही, बरोबर. आता या केसमध्ये काय झालं, एंट्रन्सच्या केसमध्ये असा प्रश्न आला की भास्कराचे किती शिष्य होते. ज्यांनी दोन वेळा वाचलंय त्याला आता कन्फ्यूज होतंय की भास्कराचे किती होते यार, 6 होते की 16 होते, आणि त्याला नाही आठवलं ऐन वेळेला. आणि ज्यांनी काहीच वाचलं नव्हतं त्याला तर येतच नव्हतं. म्हणजे ज्यांनी दोन वेळा वाचलं पण त्याला कन्फर्म उत्तर आलं नाही त्यालाही 0 मार्क मिळाले. आणि ज्यांनी काहीच वाचलं नव्हतं त्याचं चुकलं त्यालाही 0 मार्क मिळाले. म्हणजे तुम्ही दोन वेळा वाचून काय फायदा झाला, तर तुम्ही दोन वेळा वाचून काहीच फायदा नाही झाला, कळलं. त्यामुळे जो काही अभ्यास आपण करू तो अभ्यास आपल्याला परफेक्ट करावा लागणार आहे. आतापर्यंत तुम्ही अर्धवट अभ्यास किंवा चला 4 पॉईंट पुस्तक जे आहेत ग्रंथातले ते 4 आपल्या मनाचे, कुठल्याही आजाराची संप्राप्ती विचारले की मिथ्या आहार विहारामुळे दोष प्रकोपित होऊन बस्ती भागी स्थान संश्रित झाले की प्रमेय होतो, हृदयात स्थान संश्रित झाले की हृदरोग होतो, आणि शिरामध्ये स्थान संश्रित झाले की शिरोरोग होतात. हे आपले टिपिकल पॅटर्न असतं, पण ते पॅटर्न इथे चालत नाही. इथे आपल्याला पिनपॉईंट पर्टिक्युलर माहिती घेणं गरजेचं असतं आणि तीच देणं गरजेचं असतं. त्यामुळे कृपा करून अभ्यासाच्या तुमच्या आतापर्यंतच्या सवयी बदलणं ही सगळ्यात पहिली तयारी आहे. मी मागच्याही पहिल्या लेक्चरला सांगितलेलं होतं की तुम्हाला एंट्रन्सचा MD एंट्रन्सचा अभ्यास करायचा असेल तर तुम्ही जसा तथाकथित अभ्यास करता आत्ताचा तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने करत असाल, त्याच्यात काही डाऊट नाही. पण इथे MCQ पॅटर्ननुसार तुम्हाला यावर प्रश्न काय विचारला जाईल हे स्कॅनर सतत तुमचं ऑन असणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने आपण कुठल्याही पॉईंटचा विचार केला पाहिजे की यावर प्रश्न काय विचारला जाईल. हां, तर आता ही सुरुवात आहे म्हणून मी एवढं तुम्हाला सगळ्या गोष्टी डिटेल सांगतो आहे. त्यानंतर मग इंद्राचे काही पर्यायी नाव आलेले आहेत. त्याच्यामध्ये शचीपती, बलहंता, सुरेश्वर, अमरेश्वर, आणि इकडे वरती आपण एक नाव पाहिलं मेषवृषण. तर मेषवृषण हे पण इंद्राचं नाव आहे. तर एक वर्ष महाराष्ट्रात हा प्रश्न आला होता, मेषवृषण कुणाचा पर्याय आहे, असं त्याच्यात सांगितलेलं होतं की इंद्राला काय नाव आहे आलेलं अजून, तर मेषवृषण असं त्याच्यामध्ये एक ऑप्शन आलेलं होतं. त्यानंतर मग इंद्राच्या पत्नीचं नाव शचीबा आहे. अश्विनी कुमार हे दोन जुळे बंधू होते जे की देवांचे वैद्य होते अश्विनी कुमार, आणि त्यांची नावं दस्र आणि नासत्य होती. तर असे हे दोन जुळे बंधू होते अश्विनी कुमार. त्यानंतर मग नकुल आणि सहदेव जे महाभारतामधले होते, तर महाभारतातला जो नकुल होता तो अश्वविद्येचा ज्ञाता होता, आणि सहदेव जो होता तो गोविद्येचा ज्ञाता होता. नकुल जो आहे तो अश्वविद्या आणि सहदेव जो आहे तो गोविद्येचा ज्ञाता. आणि त्यामुळे आपल्याला माहिती आहे ते महाभारतामध्ये आलेलं आहे की ज्यावेळी ते लपून बसले होते त्यांच्या अज्ञातवासामध्ये, तर त्यावेळी नकुलाने त्यांच्या त्या घोड्याच्या तबेल्यात त्यांच्या घोड्यांची काळजी घ्यायचा तो, आणि हा गायी सांभाळायचा सहदेव, कारण ते त्याच्यामधले एक्सपर्ट लोक होते. हे जे पांडवामधले 5 भाऊ होते त्यातला हा नकुल आणि अश्वविद्या, आणि सहदेव हा गोविद्या. मग आता नेहमी आपल्याला थोडंसं कन्फ्यूज होतं आता हे की बाबा गोविद्याचा कोण होता आणि अश्वविद्येचा कोण होता, तर नकुल की सहदेव की नकुल असं होतं. तर आता हे असं कन्फ्यूज व्हायला काय मला होतं तुम्हाला होत नाही, किंवा एखाद्याला होतं दुसऱ्याला होत नाही असं काही नसतं, ते प्रत्येकालाच होतं. मग त्याच्यासाठी काय आपण मग प्रत्येक वेळी आता आपण व्यवस्थित पाठ केलं की नकुल अश्वविद्या सहदेव गोविद्या, नकुल अश्वविद्या सहदेव गोविद्या असं पाठ करून ठेवलं, आणि एक 8-10 दिवस वाचलं नाही तर परत आपल्याला कन्फ्यूज होणारच की काय होतं यार, मी वाचलं होतं पण मला आता आठवत नाही. त्यामुळे अभ्यास करताना अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं ते की जे आपल्याला नेहमी करता लक्षात राहील. आता नकुल सहदेव हे दोन नाव आपल्या परिचित आहेत. अश्वविद्या गोविद्या याच्यातही आपल्याला कन्फ्यूज व्हायचं काम नाही. आता फक्त यांची जोडी नेमकी कुणाची कोण आहे, एक जोडी फिक्स राहिली तर दुसरी आपोआप राहणार, बरोबर आहे. एक फिक्स राहील, दोन्ही लक्षात ठेवायची तशी गरजच नाही आहे, कारण एक फिक्स राहिली की दुसरी आपल्याला आपोआप राहते. मग आपण काय लक्षात ठेवायचं, आता गाईच्या मध्ये देव असतात असं आपण मानतो की बऱ्याचदा आपल्याला लहानपणी असं म्हणायचे की 33 कोटी देव असतात आणि ते गाईच्या पोटामध्ये असतात वगैरे वगैरे. तर ती जी माहिती आहे की गाय आणि देवाचा संबंध, तर तिचा वापर आपण या ठिकाणी करून घ्यायचा.
की गोविद्या गाईच्या याच्यात देव असतात बाबा, गाईच्या याच्यात देव असतात, गाईमध्ये देव असतात, असं आपण लक्षात ठेवलं एकदा एक वाक्य की गाईमध्ये देव असतात, म्हणजे हा सहदेव गोविद्या, सहदेव गोविद्या. तर ही जोडी आपली फिक्स होऊन गेली, सहदेव गोविद्याची जोडी फिक्स होऊन गेली. मग पुढच्या वेळी आपल्याला 8 वर्षांनी जरी विचारलं की अरे सांग रे काय होतं, गोविद्येचा ज्ञाता तो सहदेव होता की नकुल होता, मग आपल्याला ही लिंक बरोबर लक्षात राहते, ते गाईमध्ये देव आणि हा तो सहदेव होता. तर अशा पद्धतीने आपण अभ्यासाच्या ट्रिक लक्षात ठेवायच्या, जेणेकरून कमी मेहनतीमध्ये दीर्घकाळ आपण अभ्यास लक्षात ठेवू शकू. कमी मेहनतीमध्ये दीर्घकाळ अभ्यास लक्षात ठेवू. ज्या पद्धतीने आपण आधी पाठांतर करतो ना, तर त्याच्यामध्ये मेहनत जास्त लागते आणि ती मेमरी आपली खूप काळ टिकत नाही. ती शॉर्ट टर्म मेमरी असते, म्हणजे फार काळ नाही टिकत. एखादा एक्स्ट्रा ऑर्डिनरी ब्रिलियंट सोडून द्या, पण मग काही दिवसांनी आपण विसरतो. त्यामुळे कधीही लक्षात ठेवताना अशा पद्धतीने लक्षात आपण ठेवलं पाहिजे. त्यानंतर मग बौद्ध काळातले प्रसिद्ध विद्यापीठं होते भारतामध्ये, तक्षशिला आणि नालंदा. तर त्या मुस्लिमाच्या आक्रमणाच्या वेळी ते तिथल्या लायब्ररी जाळल्या, तर साधारणतः 28 दिवस ती लायब्ररी जळत होती, एवढी पुस्तकं संपदा जाळल्या गेली तिथे. तर हे जे तक्षशिला आहे, ते तक्षशिला सध्याच्या पाकिस्तानमध्ये आहे. तक्षशिला विद्यापीठ जे आहे, त्याचं ठिकाण जे होतं ते सध्याच्या पाकिस्तानमध्ये शहाजीदी डेअरी, रावळपिंडीच्या जवळ शहाजीदी डेअरी जी आहे, तर त्या ठिकाणी हे तक्षशिला विद्यापीठ आहे. आणि नालंदा विद्यापीठ हे बिहारमध्ये भागलपूर जिल्ह्यात पथरहट्टा नावाचं जे ठिकाण आहे, त्या ठिकाणी हे नालंदा विद्यापीठ होतं. त्यानंतर मग अशोकाचे 14 शिलालेख आणि 7 स्तंभलेख असे प्रसिद्ध आहेत, की त्या अशोकाने 14 शिलालेख लिहून ठेवले आणि त्या काळातली माहिती, त्यामध्ये वेगवेगळं वर्णन त्यांनी करून ठेवलं. त्यानंतर बौद्ध धर्माचे 3 पिटक आहे. बौद्ध धर्माचे 3 पिटक सांगितलेले आहेत: सुत्त पिटक, विनय पिटक आणि आदिधम्म पिटक. सुत्त पिटक, विनय पिटक, आदिधम्म पिटक. एक वर्ष महाराष्ट्रात हा प्रश्न आला होता की खालीलपैकी बुद्ध धर्माच्या त्रिपिटकामध्ये समाविष्ट नाही. बुद्ध धर्माच्या त्रिपिटकात समाविष्ट नाही आहे सुत्त पिटक, विनय पिटक, धम्म पिटक, आदिधम्म पिटक. तर त्याच्यामध्ये मग खूप जणांना ते कन्फ्यूज झालं, अरे काहीतरी होतं. तर ते धम्म पिटक नाही आहे, आदिधम्म पिटक आहे. तर त्याच्यामध्ये धम्म पिटक नाही आहे. तर अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. जो व्यक्ती नुसतं पाठ करून ठेवतो की बौद्ध धर्माचे त्रिपिटक, सुत्त पिटक, विनय पिटक, आदिधम्म पिटक, सुत्त पिटक, विनय पिटक, आदिधम्म पिटक, मग त्याला असं समोर प्रश्न आला ना, धम्म पिटक, आदिधम्म पिटक, मग त्याला कन्फ्यूज व्हायला लागतं. पण मग जो व्यक्ती असा विचार करतो की यावर प्रश्न काय येईल, मग चौथा ऑप्शन काय असेल, त्या व्यक्तीला मग पटकन त्याचं उत्तर येतं. तर आपल्या मेंदूला नेहमी याचे 4 ऑप्शन्स कसे देतील आणि याच्यावर कसा प्रश्न येईल, तर असा आपण सराव करत राहिलं पाहिजे मित्रांनो. तर आपण या एंट्रन्समध्ये नक्की सक्सेस मिळवू शकतो. त्यानंतर मग वैदिक कालामधला आयुर्वेद कसा होता, तर अथर्ववेदाला ब्रह्मवेद म्हटलेलं आहे. वाताच्या 5ही प्रकारांचा उल्लेख अथर्ववेदामध्ये असलेला आढळतो आपल्याला. अथर्ववेदामध्ये पित्ताला मायू असा पर्याय आलेला आहे आणि ज्वराला तक्मा असा पर्याय आलेला आहे. अथर्ववेदामध्ये 4 प्रकारच्या चिकित्सा सांगितलेल्या आहेत. 4 प्रकारच्या चिकित्सांचं वर्णन आहे: अथर्वणी, अंगिरसी, दैवी आणि मानुषी. अथर्वणी, अंगिरसी, दैवी आणि मानुषी. तर या अथर्ववेदालाच अथर्व अंगिरस असं सुद्धा एक पर्याय आहे. अथर्व अंगिरस असं सुद्धा त्या अथर्ववेदाला म्हटलं जातं. अथर्ववेद हा भूतविद्येचा प्रमुख ग्रंथ आहे. तर याच्यामध्ये भूतविद्या किंवा ज्याला आपण ग्रहशास्त्र म्हणतो, विद्या, तर याचा प्रमुख ग्रंथ आहे. अथर्ववेद हा भूतविद्येशी संबंधित ग्रंथ आहे. मग त्यानंतर ऋग्वेदाचा काळ, तर वेबर हा एक पाश्चात्य हे होता इतिहासतज्ञ. तर त्याच्यानुसार इसवी सन पूर्व 2500. पण टिळकांनी ज्या वेळेला यात होते कुठे तुरुंगामध्ये, त्यावेळी त्यांनी भरपूर अभ्यास केला आपल्या सगळ्या वेदांचा आणि सगळ्या गोष्टींचा. तर त्यांच्यानुसार इसवी सन पूर्व 6000 हा ऋग्वेदाचा काळ टिळकांनी ठरवलेला आहे. वेबरनुसार इसवी सन पूर्व 2500. ऋग्वेदामध्ये आपल्या आयुर्वेदात जसे श्लोक असतात, तशा ऋग्वेदामधल्या सूत्रांना ऋचा म्हणतात आणि त्यातल्या अध्यायांना सुक्त असा शब्द आहे. त्यानंतर वेदाचे अंग आहेत, तर ती वेदांग 6 सांगितलेली आहेत. वेदांग 6: शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद आणि ज्योतिष. तर हे 6 आहेत. तर ते 6 आहेत, तर ते 6च्या 6 नीट आपण व्यवस्थित पाठ केले पाहिजे. शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद, ज्योतिष. महाराष्ट्रात एक वर्ष याच्यावर प्रश्न आलेला होता. तो प्रश्न असा होता की खालीलपैकी वेदांग नाही आहे.
आणि मग निरुक्त, छंद, व्याकरण, गणित असे 4 ऑप्शन होते. निरुक्त, छंद, व्याकरण आणि गणित. तर ते गणित वेदांग नाही आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपण परफेक्ट अभ्यास केला पाहिजे. त्यानंतर मग उपनिषदं ही 11 आहेत आणि पुराणं 18 आहेत. पुराणांची संख्या 18, उपनिषदं 11. मग आता या वेदांचे उपवेद हा एक अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. त्याच्यावर नेहमी प्रश्न असतात. तर ऋग्वेदाचा उपवेद जो आहे तर तो धनुर्वेद आहे. यजुर्वेदाचा उपवेद जो आहे तो स्थापत्य वेद आहे. सामवेदाचा उपवेद गांधर्व वेद आणि अथर्ववेदाचा उपवेद आयुर्वेद. तर असे 4 वेदांचे 4 उपवेद आलेले आहेत. आता याला लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. मग याला लक्षात ठेवायचं तर याला आपल्याला 2 पद्धतीने लक्षात ठेवता येतं. जशी आपली कन्व्हेन्शनल मेथड आहे की पाठ करणे. मग ऋग्वेद, धनुर्वेद, ऋग्वेद, धनुर्वेद, ऋग्वेद, धनुर्वेद असं आपण त्याला पाठ करू शकतो. किंवा मग आपण थोडंसं विचार करू शकतो की अरे बाबा हे असेच का याचा क्रम असेल. तर आता हा क्रम तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आधी ऋग्वेद होता, मग अथर्ववेद आहे, मग सामवेद आहे, ऋग्वेद आहे, त्यानंतर यजुर्वेद आहे, सामवेद आहे आणि अथर्ववेद. तर हा क्रम जनरली आपल्या सगळ्यांना पाठ असतो की पहिला ऋग्वेद, नंतर दुसरा यजुर्वेद, त्यानंतर तिसऱ्या नंबरला सामवेद आणि चौथ्या नंबरला अथर्ववेद. मग आता काही ठराविक कालखंडानंतर हे वेद निर्माण होत गेले. आता इसवी सन पूर्व 2500 किंवा इसवी सन पूर्व 6000 असा जर आपण ऋग्वेदाचा काळ मानला तर त्या काळामध्ये कसं असणार हो, लोकांचे म्हणजे फ्लॅटमध्ये राहत असतील, विमानाने फिरत असतील अशी कंडिशन होती का? नाही. त्यावेळेला सगळे माणूस जो आहे तो जंगलात राहत असणार आहे. त्यावेळी सामान्य जे लोक असणार आहेत तर ते जंगलामध्ये राहत असणार. मग जंगलामध्ये आदिवासींसारखे शिकार करून खाणं वगैरे अशासारखं ते त्यांचं चालू असणार दिनक्रम त्यांचा आहे ना. तर त्या काळातली काय शाळा होत्या की कॉलेज होत्या हे यातलं काही नव्हतं. मग त्यावेळी त्यांची गरज काय होती? मग त्यांची गरज अन्न ही त्यांची गरज होती की त्यांची घर बांधणं ही त्यांची गरज होती. तर त्यांची प्राथमिक गरज ही अन्न होती. प्राथमिक गरज ही त्यांची अन्न होती. आणि मग ते अन्न मिळवण्यासाठी त्यांना शिकार करावे लागायचे आणि शिकार करण्यासाठीचं त्यांच्याकडे माणसाकडे काय होतं? माणसाकडे ना नखं होती, ना दात होते, ना काही होतं. तर त्याच्यामुळे फक्त डोकं होतं. मग त्या डोक्याच्या सहाय्याने त्यांनी काय केलं? धनुष्य बाण हे एक शस्त्र तयार केलं आणि मग त्या बाणाने ते शिकार करायचे. धनुष्य बाणाने शिकार करायचे आणि त्याच्यामुळे त्या शिकार करण्यासाठी त्यांना ज्ञान कशाचं पाहिजे होतं की कशाचा धनुष्य चांगला असतो, कुठलं बाण चांगला असतो, कशाचा बनवावा, कसा बनवावा, त्याचं टोकं कशी करावीत म्हणजे शिकार चांगली करता येईल. तर यामुळे सगळ्यात पहिले याच्यामध्ये महत्त्वाचं वर्णन कशाचं असेल तर त्या धनुर्विद्येचं वर्णन सगळ्यात आधी आहे. हे आपलं लॉजिक आहे बरं का. हे असंच आहे असं माझं म्हणणं नाही आहे. पण आता आपल्याला जर लक्षात ठेवायचं तर की तो क्रम इव्हॉल्युशनचा क्रम कसा असेल. तर पहिले त्यांना धनुर्विद्या शिकणं शिकारीसाठी आवश्यक होतं. मग आता त्याच्यामध्ये ते एक्सपर्ट झाले, त्यांना सहज शिकार मिळायला लागली. कारण त्यांनी ते नॉलेज ॲक्वायर केलं की कसं शिकार करायची. धनुर्वेद आला. मग त्यांना दुसरी गरज कशाची पडली असेल हो? त्यांना टीव्हीची गरज पडली असेल, एंटरटेनमेंटची की घराची गरज पडली असेल. तर त्यांना घर बांधायची गरज पडली असेल नंतर. मग त्यांनी स्थापत्यवेद शिकून घेतला की घर कसं बांधावं, काय बांधावं, कुठे बांधावं, कुठे बांधू नये, नदीच्या तीरावर बांधू नये, एखाद्या चांगल्या सपाट ठिकाणी बांधावं, मग डोंगराच्या उतरणावर बांधू नये की मोठं पाणी वाहून आलं तर सगळं ते घर. म्हणजे अशा पद्धतीने स्थापत्य वेदाचं जे काही नॉलेज होतं त्याचं त्यांना नंतर पहिले सगळं धनुर्विद्या शिकारीसाठी, नंतर मग राहण्यासाठीची हे. मग त्याच्यानंतर एकदा राहायला बिहायला लागले ते की मग त्यांच्या आयुष्यात मग आपण कुठल्याही याच्यामध्ये आपण गेलो नव्या शहरामध्ये तर आपण काय शोधतो आधी? दवाखाना शोधतो की घर शोधतो? तर घर आधी शोधतो, बरोबर आहे. किंवा आपण थिएटर आधी शोधतो की घर आधी शोधतो? तर आधी आपण घर शोधतो नवीन शहरात जाण्यामध्ये. म्हणजे घराची प्रायोरिटी जास्त आहे. बरं आता मग पुढचा प्रश्न असा की नवीन शहरात गेल्यावर आपण दवाखाना आधी शोधतो की अरे माझ्यासाठी दवाखाना पाहू आधी आपण, की आपण आधी एंटरटेनमेंटची साधनं शोधतो की मॉल आहे का, थिएटर आहे का, बगीचा कुठे आहे, बरोबर आहे. तर आधी आपण काय शोधतो? आधी आपण मॉल, थिएटर, बगीचा हे शिकतो आणि सगळ्यात शेवटी आपण आजारी पडलो तर मग डॉक्टर कुठले चांगले हेच 4th नंबरला येतं. म्हणजे इव्हॉल्युशन कसं झालंय, त्या गरजा काय होत्या, प्रायोरिटीज काय होत्या? तर आधी प्रायोरिटी होती ऋग्वेद कालामध्ये शिकार, धनुर्विद्या. मग यजुर्वेद कालामध्ये प्रायोरिटी होती घर, त्याच्यामुळे स्थापत्य वेद त्याचा उपवेद. तिसऱ्या याच्यामध्ये मग प्रायोरिटी आली एंटरटेनमेंट, मग गंधर्व वेद ज्याच्यामध्ये की सामवेद हा पूर्ण गेय आहे म्हणजे तो पद्य स्वरूपामध्ये आहे. बाकीचे हे यजुर्वेदामध्ये जसं चरकसंहिता आहे, काही श्लोक आहेत, काही थेरी आहे. तर अशा पद्धतीने. पण जसं अष्टांग हृदयामध्ये कसं सगळेच्या सगळे तो हे आहे पद्य स्वरूपामध्ये आहे अष्टांग हृदय.
तर तसा सामवेद हा सगळा पद्य स्वरूपामध्ये आणि गाता येण्यासारखा सामवेद आहे. त्याच्यामुळे त्याच्यातले सगळे जे आहेत ते गायन वादन वगैरे यासारखे सगळे आहे, म्हणून त्याला गंधर्ववेद हा त्याचा उपवेद सांगितला गेलेला आहे. आणि मग सगळ्यात शेवटी अथर्ववेदाचा आयुर्वेद. असं जर आपण एकदा लॉजिक लावलं तर हे एक 10 मिनटं जातात आपले, पण आपल्याला कायमस्वरूपी लक्षात राहतं की अरे सगळ्यात आधी काय होतं, तर मग ऋग्वेदाचा उपवेद काय होतं, तर अरे ऋग्वेद 1 नंबरचा आहे, त्यावेळी धनुर्वेद होता. 2 नंबरचा यजुर्वेद आहे, त्यावेळी काय होतं, तर त्यावेळी तुमचा स्थापत्यवेद होता. नंतर 3ऱ्या नंबरचा सामवेद आहे, तर त्याचा उपवेद गंधर्ववेद होता आणि अथर्ववेदाचा उपवेद आयुर्वेद होता. तर अशा पद्धतीने हे सगळं तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर या वेदांविषयी अजून बरीच माहिती ग्रंथांमध्ये पुस्तकामध्ये आलेली आहे. तर ही सगळी बाकीची माहिती नाईस टू नो कॅटेगरीमध्ये आहे. आता अभ्यास करताना आपल्याला काही गोष्टी अशा असतात ज्या मस्ट टू नो, म्हणजे ज्या आपल्याला माहिती पाहिजेच पाहिजे. काही गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्हाला माहिती असतील तर ठीक बाबा, म्हणजे ज्यावर प्रश्न विचारण्याची शक्यता खूप जास्त नसते. थोड्या प्रमाणात कधीतरी प्रश्न आला तर येऊ शकतो. तर त्याच्यामुळे हे जे खालचे 2 चार्ट आहेत, तर हे एक इन जनरल माहिती म्हणून तुम्ही लक्षात ठेवा. त्यातल्या त्यात ह्या सगळ्या चार्टमधली माहिती महत्त्वाची जर काय असेल तर याच्यात औषधींचं वर्णन किंवा ऋग्वेदामध्ये 237 औषधांचं वर्णन आहे. त्यानंतर यजुर्वेदामध्ये 81 औषधांचं वर्णन आहे. अथर्ववेदामध्ये 289 औषधांचं वर्णन आहे. मग त्यानंतर त्याचे बाबा आरण्यक किती, ब्राह्मण किती, शाखा किती, उपनिषद किती, हे जर सहज लक्षात राहिलं तर ठीक आहे, नाहीतर तुम्ही सोडून दिलं तरी चालेल. काश्यपांनी आयुर्वेदाला हा पंचम वेद असं म्हटलेलं आहे. काश्यपानुसार आयुर्वेदाला त्यांनी पंचम वेद म्हटलेलं आहे. असाही प्रश्न कधी कधी विचारला जातो की म्हणजे हे 4 वेद आणि 5वा वेद आयुर्वेद असं काश्यपांनी म्हटलेलं आहे, की त्याला अथर्ववेदाचा उपवेद न मानता 5वा स्वतंत्र वेद आयुर्वेद आहे असं काश्यपांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर मग काही महत्त्वाच्या पॉईंट्समध्ये पाणिनी होऊन गेले, व्याकरणकार पाणिनी, ज्यांचं आपण फर्स्ट इयरला संस्कृतमध्ये अयोंग रुलोंग, हयवरट, लन हे सगळे जे व्याकरण शिकतो आपण, तर त्यांचा काळ इसवी सन पूर्व 6वे ते 7वे शतक असा होता. इसवी सन पूर्व 6वे ते 7वे शतक. आता इथे काल लक्षात ठेवताना इस पू आणि इस म्हणजे इसवी सन. जसं की आपण आता इसवी सन 2020मध्ये राहत आहोत, 2020मध्ये. तर ते इसवी सन 1, 2, 3, 4, 5 पासून 2020 इसवी सनपर्यंत आपण आलेलो आहोत. पण आता याच्या आधी काय होतं, तर आपली पृथ्वी काय 2020 एवढीच आहे का आयुष्य? नाही, तिचं आयुष्य तर लाखो वर्ष आहे. मग त्याच्या आधी काय होतं, तर त्याला निगेटिव्ह गणना असते त्याची इसवी सन पूर्व. मग इसवी सनाच्या पूर्व 2रे शतक म्हणजे 2ऱ्या शतकात, इसवी सन पूर्व 3रे शतक. तर तसं हे पाणिनीचा जो काळ आहे, तर इसवी सन पूर्व 6वे किंवा 7वे शतक, म्हणजे इसवी सनाच्याही 600-700 वर्ष आधी पाणिनी होऊन गेले, व्याकरणकार पाणिनी. त्यांचा जो ग्रंथाचं नाव आहे त्याचं नाव अष्टाध्यायी आहे. अष्टाध्यायी. पाणिनीचे वेगवेगळे नावं जे आहेत ते अहिक, दक्षीपुत्र, शलतुरीय असे सगळे पाणिनींचे नाव आलेले आहे. त्यानंतर हर्षचरित्र नावाचं चरित्र हे बाणभट्ट नावाच्या कवीने लिहिलेलं आहे. त्यानंतर समुद्रमंथनाचं एक वर्णन आले आहे आयुर्वेद इतिहासामध्ये. तर समुद्रमंथनामधून 14 रत्न निघाली. त्याच्यामध्ये मंदराचल पर्वत होता आणि वासुकी नावाचा साप दोरी म्हणून वापरलं त्याला, आणि त्या मंदराचल पर्वताची रवी केली आणि त्याच्यातून 14 रत्न टोटल निघाली. त्या असुर आणि देवांनी मिळून ते समुद्रमंथन केलं. मग त्याच्यात धन्वंतरी प्रगट झाले, ज्याच्या हातामध्ये जलौका अमृत कलश असा होता तो. तर ते धन्वंतरी हे 5व्या नंबरचं रत्न आहे असं समजलं जातं. मग त्यातून अजून काय काय निघालं तर जस्ट माहिती म्हणून सांगतो तुम्हाला. तर धन्वंतरी निघाले, त्याच्यानंतर लक्ष्मी निघाली, त्याच्यानंतर चंद्र निघाला. आणि हे सगळ्या गोष्टी मग आपण बड्डे साजरे करतो बघा, की धन्वंतरी जयंती असते, म्हणजे धनत्रयोदशी ज्याला म्हणतो आपण दिवाळीच्या वेळी. मग 2 दिवसांनी लक्ष्मीपूजन असतं. त्याच्यात 2 दिवसानंतर लक्ष्मी बाहेर आली होती समुद्रातून, मग ते लक्ष्मीचा बड्डे आहे. त्याच्यात 2 दिवस घुसळल्यानंतर चंद्र बाहेर आला होता, तर मग चंद्रचा बड्डे असतो मग भाऊबीजेच्या दिवशी. मग त्या दिवशी चंद्राला ओवाळणं वगैरे. तर बघा हे सगळं त्यातला लिंक आहे या गोष्टी. म्हणजे आपण कितीही जो व्यक्ती समुद्रमंथन झालं होतं वगैरे असं ज्याला माहिती पण नसतं, तर तो पण धनत्रयोदशी करत असतो, 2 दिवसांनी लक्ष्मीपूजन करत असतो, 2 दिवसांनी भाऊबीजेला चंद्राला ओवाळणे वगैरे. हे सगळे यांचे बड्डे आहेत, एकामागे एक त्या समुद्रमंथनातून निघालेल्या सगळ्या देवतांचे. तर अशा पद्धतीने हे सगळं आपल्याला रिलेटेड आहे, फक्त आपल्याला माहिती नसतं एवढंच मागे. नंतर जैन धर्माच्या काही महत्त्वाच्या गोष्टी, जसं जैन धर्माचे आद्य तीर्थंकर हे ऋषभदेव आहेत. तर 24 तीर्थंकर झालेले आहेत जैन धर्माचे, त्यातले आद्य तीर्थंकर आहेत हे
ऋषभदेव आहेत. त्यानंतर 23वे तीर्थंकर जे आहेत ते पार्श्वनाथ आहेत आणि 24वे आणि सगळ्यात शेवटचे जे आहेत ते भगवान महावीर ते हे 24वे तीर्थंकर आहेत. तर आता ही सगळी नावं लक्षात ठेवताना आपण अभ्यासाची एक आपली पद्धत असते मित्रांनो. आपण अभ्यास करायचं म्हटलं की सगळ्यात पहिले काय करत असतो माहिती आहे का? मॅक्सिमम लोक बेडशीट झटकण्यापासून किंवा टेबल साफ करण्यापासून अभ्यासाला सुरुवात असते. की अभ्यास करायचं म्हटलं की पहिले टेबल स्वच्छ करणे किंवा मग बेडवर बसणार असेल तर आपण बेड स्वच्छ करतो, झटकतो आधी आणि मग अभ्यासाला बसतो. तर आता ही परंपरागत पद्धत आपण सोडून द्यायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ अस्वच्छ बसायला पाहिजे असं माझं म्हणणं नाही आहे. तर अभ्यास करायला तुम्हाला काहीतरी रूम पाहिजे, एकांत पाहिजे आणि कोणी डिस्टर्ब नाही केलं पाहिजे आणि मी मग बसून अभ्यास करतो असं म्हटलं तर तुम्हाला अभ्यासाला कमी वेळ मिळेल. तुम्ही उठता, बसता, चालता, फिरता, जाता येता अभ्यास केला पाहिजे. म्हणजे हा पॉईंट तुमच्या डोक्यामध्ये पाहिजे. रस्त्याने जाताना महावीर किराणा स्टोअर्स लागलं की आपल्याला लगेच आठवलं पाहिजे की हे 24वे जैन धर्मातले तीर्थंकर आहेत, 24वे तीर्थंकर आहेत जैन धर्मातले. किंवा मग पार्श्वनाथ मेडिकल्स असं कुठे दिसलं की लगेच तुम्हाला आठवलं पाहिजे की हे 23वे तीर्थंकर आहेत आणि पहिले तीर्थंकर हे ऋषभदेव होते. तर मग आपण प्रत्येक गोष्टीमधल्या व्यवहारातल्या जाता येता मध दिसल्यावर सांगायला पाहिजे आपण की अरे हे मध हे जैन धर्मानुसार निषिद्ध सांगितलेलं आहे. तर असं प्रत्येक गोष्टी आपण आपल्या आयुष्यामध्ये अंतर्भाव केला पाहिजे त्या अभ्यासाचा. नाही तर मग बऱ्याचदा काय होतं की अभ्यास हा वेगळा राहतो आणि आपण वेगळे राहतो. तर असं MDच्या एंट्रन्ससाठी असं करता कामा नये. तो अभ्यास आपल्या आत झिरपत गेला पाहिजे, उतरत गेला पाहिजे. आपण त्याला कंटिन्यू रिलेट राहिलो पाहिजे त्या अभ्यासाशी. तर असं काही आवश्यक नाही की पुस्तक हातात असेल तेव्हाच मी अभ्यास करेन. आपण रस्त्याने जाताना देखील अशा नोट्स रिवाईज तुम्ही किती जण करता मला माहीत नाही अभ्यास करताना, पण घरापासून कॉलेजला जाताना किंवा आईने एखादी काम सांगितलं असेल, लिस्ट दिली आहे आणि ते सामान आणायचं आहे दुकानातून, मॉलमधून किंवा कुठून ते. आपण लिस्ट दिली आणि तो सामान देईपर्यंत आपण काय विचार करतो? उगीच टिवल्या बावल्या किंवा फेसबुक, व्हॉट्सअप बघत बसतो. तर त्या वेळामध्ये आपण एक चार्ट रिवाईज करून बघायचं की अरे आपण उपवेद आठवून बघू की ऋग्वेदाचा उपवेद काय आहे, यजुर्वेदाचं काय आहे, सगळं मला आठवतं आहे का? किंवा आयुर्वेद अवतरण चरकानुसार काय सांगितलं आहे, सुश्रुतानुसार काय सांगितलेलं आहे, ब्रह्मवैवर्त पुराणानुसार काय सांगितलं आहे. तर हे बसल्या बसल्या आपल्या डोक्यामध्ये हे सगळं आपण आठवत बसलं पाहिजे. तर आपला तो अभ्यास एकदम पक्का आणि चांगला एंट्रन्सला अशा अभ्यासाची गरज असते. नुसतं मी आता वाचलेलं आहे 2 वेळा आणि आदल्या दिवशी एक्झामच्या मी बस रिवाईज करेल आणि पटपट लिहून टाकेल आणि झालं मग मला येईल स्कोर, असं आपल्याला नाही पाहिजे. आपल्याला रात्री झोपेतून उठून जरी विचारलं की सांग की अश्विनी कुमारांनी आयुर्वेद कुणाकडून शिकला, तर आपल्याला पटकन सांगता आला पाहिजे की अश्विनी कुमारांनी प्रजापतीकडून शिकला म्हणून. तर अशा पद्धतीचा आपण अभ्यास करणं अपेक्षित आहे. त्यानंतर मग कल्याणकारक नावाचा जो ग्रंथ आहे तो जैन धर्माचा ग्रंथ आहे. कल्याणकारक हा जैन धर्माचा ग्रंथ सांगितलेला आहे. त्यानंतर वैद्य शब्द हा सगळ्यात आधी रामायणामध्ये प्रयुक्त केला गेलेला आहे. तर सुषेण वैद्य जे होते ते सुषेण वैद्याने लक्ष्मणाची चिकित्सा केलेली होती आणि त्याच्यासाठी त्या हनुमंताने संजीवनी बुटी वगैरे आणली, हे सगळं आपल्याला माहिती आहे. तर हे काही महत्त्वाचे मुद्दे रामायण, महाभारत आणि वेदकालीन. त्यानंतर मग येतो संहिता काल. संहिता आणि तंत्र या दोघांमध्ये काय फरक आहे? तर विषयों के समान अंगों का समावेश. म्हणजे संहिता म्हणजे काय आहे की समहिता, की सगळ्या विषयांना स्पर्श करणारे जे अष्टांग आयुर्वेद आहे त्या अष्टांग आयुर्वेदाला स्पर्श करणारा जो असतो तो तर आयुर्वेदाच्या 8ही अंगांना समावेश करणारी किंवा त्यांचं वर्णन असणारी अशी जी असते ती संहिता असते. आणि तंत्र म्हणजे जे सूत्ररूपात वर्णन केलेलं आहे, सूत्ररूपात सांगितलेलं आहे आणि पण भविष्यामध्ये ज्याला अजून डिटेलमध्ये करण्याची गरज आहे अशांना तंत्र म्हणतात. आणि तिसरा एक प्रकार असतो ते असतात संग्रह ग्रंथ. म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या याच्या नोट्स काढून एकत्रित फक्त ठेवलेल्या असतात, त्याच्यात नवीन फक्त सांगितलेलं नसतं. जसं की वाग्भट म्हटलं तर हा खरं तर संहिता म्हणतो आपण त्याला, पण तो बेसिकली संग्रह ग्रंथ आहे. म्हणजे चरकातल्या, सुश्रुतातल्या चांगल्या गोष्टीचा त्यांनी संग्रह केला. शारंगधर पण त्यांनी चांगल्या गोष्टींचा संग्रह केलेला आहे. खरं तर संहिता आयडियली, आता हे MCQच्या दृष्टीने लक्षात ठेवू नका, पण तुम्ही स्वतःसाठी म्हणून लक्षात ठेवा की संहितेच्या या व्याख्यामध्ये बसणाऱ्या खऱ्या चरक संहिता, सुश्रुत संहिता आणि काश्यप संहिता या 3च संहिता आहेत. बाकी सगळे तसे पाहता संग्रह ग्रंथ अशा स्वरूपामधले. आणि तंत्र म्हणजे काय की जसं अग्निवेश तंत्र होतं, मग त्याला पुढे त्यांनी डिटेल केलं चरकांनी आणि त्याची चरक संहिता झाली. तर हे तंत्र आणि संहितामधला हा फरक आहे. त्याच्यानंतर मग बृहत्त्रयी आणि लघुत्रयी हा महत्त्वाचा मुद्दा. तर बृहत्त्रयीमध्ये आपल्याला माहिती आहे सगळ्यात पहिले चरक
संहिता येते इसवी सन पूर्व 2रे शतक. त्यानंतर सुश्रुत संहिता येते इसवी सन 2रे शतक. हे बघा, हे नीट लक्षात ठेवा या दोघांमधला फरक, की इसवी सन पूर्व 2रे शतक आहे चरक संहिता आणि सुश्रुत संहिता इसवी सन 2रे शतक आहे. तर म्हणजे दोघांमध्ये 400 वर्षाचा फरक आहे. हे -2 शतक आहेत आणि हे +2 शतक आहेत, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने याच्यामधला फरक जो आहे तो 400 वर्षांचा आहे. आणि अष्टांग संग्रह किंवा अष्टांग हृदय वाग्भटाला याला बृहत्त्रयीमध्ये समजलं जातं. तर अष्टांग संग्रहाचा जो कालावधी आहे तो 6वे शतक आहे आणि अष्टांग हृदयाचा कालावधी जो आहे तो 7वे शतक आहे. मग लघुत्रयीमध्ये 3 ग्रंथ जसं माधव निदान 7वे शतक, शारंगधर संहिता 13वे शतक आणि भावप्रकाश 16वे शतक. तर हे 3 ग्रंथ जे आहेत हे लघुत्रयीमध्ये येतात. तर हे आपल्याला सगळ्यांना माहितीच असतं. त्यानंतर मग आदिकालातल्या संहिता कुठल्या आहेत, तर बृहत्त्रयी ह्या चरक, सुश्रुत आणि अष्टांग संग्रह, काश्यप संहिता, भेल संहिता, हरित संहिता ह्या सगळ्या आदिकालातल्या संहिता समजल्या जातात. मध्यकालातली संहिता तशी मध्यकालामध्ये एकमेव संहिता आहे 13व्या शतकात झालेली शारंगधर संहिता. तर त्या काळामध्ये फार काही संहिता ग्रंथाची निर्माण झालेली नाही, पण त्या काळामध्ये टीकाकार भरपूर झालेले आहेत, की वेगवेगळ्या याच बृहत्त्रयीवर वगैरे टीका ज्या लिहिल्या गेल्या, तर ह्या टीका या मध्यकाळामध्ये जास्त लिहिल्या गेल्या. तर या मध्यकाळामध्ये टीका जास्त लिहिल्या गेल्या, ठीक आहे. तर त्यानंतर आधुनिक काळामध्ये मग मात्र भावप्रकाश, योगरत्नाकर वगैरे असे बरेच ग्रंथ नंतर आधुनिक काळामध्ये नंतर लिहिले गेलेले आहेत. त्यानंतरचा पॉईंट आहे, त्यानंतरचा पॉईंट चरक संहिता. मग आता या सगळ्या संहितांचा थोडासा आपल्याला डिटेल अभ्यास आयुर्वेद इतिहासामध्ये करणं अपेक्षित आहे. तसं संहितेच्या वेळी पण त्यांचा अभ्यास होतो, पण इथे आयुर्वेद इतिहास म्हणून आपण त्यांचा अभ्यास करणार आहोत. मग चरक संहिता इसवी सन पूर्व 2रं शतक. उपदेष्टा आहे आत्रेय. आपल्याला माहिती आहे भरद्वाजांनी सगळा तो आयुर्वेद शिकून आला आणि तिथल्या ऋषींना शिकवला. त्याच्यात पुनर्वसू आत्रेय होते. मग ते आत्रेयांनी या सगळ्यांना शिकवलं. तर महर्षी आत्रेय जे आहेत ते आत्रीचे पुत्र आणि शिष्य दोन्ही होते. त्यांच्या आईचं नाव चंद्रभागा होतं. तर पुनर्वसू आत्रेय आणि कृष्णात्रेय हे 2 वेगवेगळे व्यक्ती होते, असंही एक लक्षात ठेवा, दोघंही एकच नव्हते. त्यानंतर मग तंत्रकर्ता. मग सगळ्यात आधी त्यांच्या शिष्यामधून अग्निवेशांनी लिहिलं, कारण तो जरा बुद्धीने जास्त हुशार होता, की अग्निवेश तंत्र नावाचा ग्रंथ लिहिला, ज्याची नंतर चरक संहिता झाली. मग त्यांनी अंजन निदान नावाचा पण एक ग्रंथ लिहिला अग्निवेशाने. तर अग्निवेशाने अंजन निदान नावाचा पण एक ग्रंथ लिहिलेला आहे आणि अग्निवेश तंत्र, जे की पुढे चरक संहिता त्याची झाली, तो पण लिहिलेला आहे त्यांनी. तर त्यानंतर मग प्रतिसंस्करण, त्याचं प्रतिसंस्करण केलं त्या अग्निवेश तंत्राचं म्हणजे चरक संहितेचं, ते चरकांनी केलेलं आहे. आणि मग ह्या ग्रंथाला इसवी सन पूर्व 2रे शतक, इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकामध्ये त्यांनी याचं प्रतिसंस्करण केलं त्याच्यावर. त्यामुळे कधी कधी हा प्रश्न विचारला जातो की चरक संहितेचं नाव किसके आधार पर रखा गया है. चरक संहिता का नाम किसके आधार पर रखा गया है. उपदेष्टा के आधार पर, तंत्रकर्ता के आधार पर, प्रतिसंस्कर्ता के आधार पर या फिर संपूर्णकर्ता के आधार पर. तर चरक संहिताचं नाव कुणाच्या याच्यावर आहे, अग्निवेश तंत्र आहे का, ते नाही. तर हा जो प्रतिसंस्कर्ता आहे त्याच्या वरून चरक संहितेला चरक संहिता हे नाव पडलेलं आहे. मग चरक कोण होते, तर चरकाच्या वडिलांचं नाव विशुद्ध होतं. महर्षी वैशंपायनाचे ते शिष्य होते आणि राजाचे राजवैद्य होते. त्यानंतर वास्तविक नाव त्यांचं जे होतं ते कपिष्ठल चरक असं नाव होतं. भावप्रकाशाने मात्र चरकांना शेषनागाचा अवतार असं मानलेलं आहे, की भावप्रकाशानुसार शेषनागाचे अवतार होते आणि यावर कोटीमधले ते ऋषी होते. निवासस्थान पंचनद प्रांतामध्ये ऐरावती आणि चंद्रभागा नदीच्या कपिस्थल गावामध्ये चरकांचा त्यांचा आश्रम होता किंवा तिथे ते राहत होते, असं वर्णन चरकाविषयी आलेलं आहे. नंतर मग संपूर्णकर्ता. कालांतराने मग चरक संहिता त्या 2ऱ्या शतकामध्ये इसवी सन पूर्वच्या लिहिल्या गेली आणि तिथून पुढे मग काही प्रिंटिंग प्रेस नव्हत्या किंवा अशा बाइंडिंग नव्हत्या किंवा पुस्तकं नव्हती. मग ते आपल्या ताडपत्रीवर वगैरे लिहिली जायची किंवा ओरली शिकवली जायची. जसं आता आत्रेय पुनर्वसूंनी 6 शिष्यांना आयुर्वेद शिकवला, तो काही त्यांनी अशा ऑनलाईन नोट्स दिल्या किंवा लेक्चर्स घेतले असं नाही. त्या मुलांनी प्रश्न विचारले आणि मग यांनी त्याची उत्तरे लिहिली जसं त्यांच्या स्मरणशक्तीवर आधारित. तर आणि त्यांनी मग त्या मुलांनी त्याच्या नोट्स काढल्या, लिहिल्या आणि मग त्या अग्निवेशाने त्या नोट्सचं तंत्र करून त्या अग्निवेश तंत्र नावाने प्रकाशित केलं. आलं लक्षात. तर मग त्या काळामध्ये असं सगळं त्या ताडपत्रीमध्ये असल्यामुळे मग काही गहाळ व्हायच्या गोष्टी, काही लुप्त व्हायच्या. तर त्या चरक संहितेला असंच झाल्यामुळे 4थ्या शतकामध्ये दृढबलाने त्या चरक संहितेचं संपूर्ण केलं. तर दृढबल कोण होता, पंचनदपूर म्हणजे आजचं पंजाब. तर पंचनदपूर म्हणजे 5 नदी तर जिथे आहे, तर असं त्याला पंजाब प्रांत आहे, आताचा पंजाब प्रांत है ना. तर पंचनदपूर निवासी असा तो होता
दृढबल कपिल बलाचा पुत्र, त्याच्या वडिलांचं नाव कपिल बल, जे काश्मीरी पंडित होते. मग त्यांनी संपूर्ण केलं. संपूरित अध्याय किती तर चिकित्सा स्थानाचे 17, चिकित्सा स्थानाचे 17, कल्पस्थानाचे 12, कल्पस्थानाचे 12, तर कल्पस्थानात 12चा अध्याय आहेत. तर म्हणजे एकूण पूर्णच्या पूर्ण कल्पस्थान त्यांनी संपूरित केलेलं आहे. त्यानंतर सिद्धिस्थानाचे 12, म्हणजे अख्खं सिद्धिस्थान पण त्यांनी संपूरित केलेलं आहे. आणि चिकित्सा स्थानाचे 17 अध्याय, म्हणजे फर्स्ट पार्ट जो होता सुरुवातीचा तर तो सगळा इंटॅक्ट होता, बरोबर आहे. नंतरचे मात्र हे जे शेवटचे 3 स्थानं होते तर याच्यामधलं बऱ्यापैकी गहाळ झालेलं होतं. कल्पस्थान सिद्धिस्थान तर नव्हतंच, तर ते पूर्ण ॲड केलं त्यांनी. चिकित्सा स्थानातले काही अध्याय होते, काही नव्हते, तर ते 17 अध्याय त्यांनी ॲड केले. तर अशा पद्धतीने दृढबलाने एकूण 41 अध्याय त्याच्यामध्ये संपूरित केले. चरक संहितेमधले 120 पैकी 41 अध्याय हे दृढबलाने संपूरित केलेले आहेत. मग हे चिकित्सा स्थानातले जे 17 आहेत तर त्यांनी 17 केले. मग आपल्या हातात 2 ऑप्शन आहेत की बाबा त्यांनी कोणते 17 संपूरित केले हे लक्षात ठेवायचे, किंवा मग उरलेले 13 29 अध्याय आहेत, मग 13 चरकांनी कोणते होते हे लक्षात ठेवायचे. मग 17 आकडा मोठा आहे की 13 आकडा मोठा आहे, तर 17 मोठा आहे, मग आपण कमी लक्षात ठेवू, म्हणजे 13 लक्षात ठेवू, म्हणजे उरलेले 17 आपोआप लक्षात राहतील. मग चरकांच्या मूळ ग्रंथातले कुठले होते तर यक्ष्मांतो अष्ट, यक्ष्मापर्यंत 8, म्हणजे रसायन, वाजीकरण, ज्वर, रक्तपित्त, गुल्म, प्रमेह, कुष्ठ आणि राजयक्ष्मा, हे 8 अध्याय, पहिले 8. आणि मग अर्श अतिसार वरून येणारे हे 2, पहिले 8 तर झालेच. आता आपल्याला ज्यावेळी मोठे संख्येने लक्षात ठेवायच्या असतात गोष्टी, तर त्याच्यामध्ये आपण डिवाइड अँड रूल हा नियम वापरायचा मित्रांनो. हा खूप महत्त्वाचा नियम आहे, कायमस्वरूपी लक्षात ठेवा. MD एंट्रन्सच्या तयारीमध्ये डिवाइड अँड रूल नियम तुम्हाला खूप 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 फायदा करून देणार आहे. तर तो नीट आत्मसात करा. तुमच्या अभ्यासामध्ये, रेग्युलरच्या अभ्यासातही तुम्हाला हा नियम खूप कामी येईल. इंग्रजांनी हा नियम वापरून आपल्यावर 150 वर्ष राज्य केलं. आपली संख्या त्या काळात 5 कोटी होती आणि इंग्रज एक 2, 4, 5 लाख इंग्रज फक्त होते, आणि त्यांनी आपल्यावर राज्य केलं 150 वर्ष. आता 5 कोटी लोकांवर 5 लाख लोक राज्य करतील असं आपल्याला म्हणजे वाटणार नाही, पण त्यांनी ते डिवाइड अँड रूलचा वापर करून हे केलं. आपणही तसंच केलं पाहिजे. एवढा मोठा सिलेबस आहे आणि लढणारे तर आपण एकटेच आहोत, मग आपण एकटे असल्यामुळे असं डिवाइड अँड रूल करायचं त्याला. आता 13 अध्याय पाठ करायचे, तर 13 कशाला पाठ करायचे, मग पहिले 8 म्हणजे 8 तिथेच कटले, मग उरले किती, 5 उरले. मग 5 मधला परत डिव्हिजन करून टाकायचं आपण की 2 वाले अर्श अतिसार या दोघांचा एक वेगळा ग्रुप करायचा, आणि मग हे विसर्प, द्विव्रणीय आणि मदात्य या तिघांचा वेगळा ग्रुप करायचा. म्हणजे 8 + 2 + 3 असं त्याला डिवाइड करायचं. 8 + 2 + 3. आपण डायरेक्ट 13 लक्षात ठेवायचेच नाही, डायरेक्ट 13 लक्षात नाही ठेवायचे. मग पहिले 8 अर्श अतिसार आणि मग विसर्प, द्विव्रणीय, मदात्य. म्हणजे आपल्याला नीट पाठ करायचे कुठले आहेत, नीट पाठ 3च करायचे आहेत की विसर्प, द्विव्रणीय, मदात्य. आणि त्यातही आपण अजून हे करू शकतो की बाबा मदात्य, द्विव्रणीय हे अध्याय कसे आहेत, तर हे अध्याय म्हणजे काय आहेत की हे नेहमी काही रुटीन आजार म्हणून एकदम आपल्या समोर येत नाहीत, किंवा व्रण आला आपल्याला समोर एकदम मदात्य याचा पेशंट आहे. बाकी तरी सगळे जे काही व्याधी आहेत तर त्यांचा आजार आपल्या समोर येतात. पांडू येतो, ग्रहणी येतो, उदर येतो, आर्ष येतो, अतिसार येतो. पण हे 2 मात्र जरा वेगळे अध्याय आहेत, म्हणजे रुटीन फिजिशियनच्या प्रॅक्टिसमधले जरा वेगळ्या स्वरूपाचे, तर तेही नीट लक्षात राहतात. एकच फक्त विसर्प आपल्याला वेगळा लक्षात ठेवावा लागतो. आणि उरलेले 17 जे आहेत, मग त्याच्यामध्ये हिक्का, श्वास, कास असेल, उदर असेल, शोफ असेल, अपस्मार आहे, उन्माद आहे, हे सगळे अध्याय जे आहेत, वातव्याधी आहे, तर हे सगळे दृढबलाने संपूर्ण केलेले अध्याय आहेत. मग चरक संहितेचे वैशिष्ट्य काय काय आहेत, तर 14 देश वर्णित केलेले आहेत वेगवेगळे पूर्ण संहितेमध्ये. 64 आचार्यांचं नावं आलेले आहेत वेगवेगळ्या. 1950 योग आहेत औषधांचे वेगवेगळे, म्हणजे जवळपास 2000, 50 कमी 2000 अशा स्वरूपाचे योग आहेत. 12,000 श्लोक आहेत. षडधात्वात्मक पुरुष, निदान पंचकाचं वर्णन, आचार, रसायन, युक्ती प्रमाण, परादिगुण हे सगळे चरक संहितेचे मौलिक देण आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी चरक संहितेने सगळ्यात आधी सांगितलेले आहेत. परादिगुण असेल, युक्ती प्रमाण असेल, आचार, रसायन असेल, हे इतर कुणी वर्णन केलेलं नाही आहे. 50 महाकषाय हे कर्मानुसार सांगितले आहे, जसे की वर्ण्य महाकषाय, बल्य महाकषाय, बृहणीय महाकषाय, त्यानंतर वमनोपयोग, विरोचनोपयोग अशा पद्धतीने कर्मानुसार त्यांनी केलेले आहेत. बाकी सुश्रुत आणि वाग्भटांनी काय केलेलं आहे, द्रव्यानुसार केलेलं आहे. जसं विदारी गंधादी गण सांगितलेलं आहे, आरगवदादी गण सांगितलेला आहे. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे अर्कादी गण, मुष्ककादी गण असे द्रव्यावरून गण सांगितले. इथे ज्यांनी कशावरून सांगितले, कर्मावरून सांगितले की हे वर्ण्य आहे, हे बल्य आहे, हे बृहणीय आहे,
है ना. तर अशा पद्धतीने चरकांनी वर्णन केलेलं आहे. त्यानंतर षोडशकला पुरुष सांगितलेला आहे. सगळ्यात आधी अयस्कृती शब्दाचा उल्लेख, अयस्कृती शब्द हा सगळ्यात आधी कुणी उल्लेखित केलेला आहे, तर चरकांनी केलेला आहे. अयस्कृतीचं निर्माण जे आहे ते सुश्रुतांनी केलेलं आहे. इथे वर्णन नाही पाहिजे, इथे निर्माण पाहिजे, की सर्वप्रथम अयस्कृती निर्माण. तर ही निर्माण विधी जी आहे, तर ही निर्माण विधी सुश्रुतांनी सांगितलेली आहे. अयस्कृती निर्माण विधी सुश्रुत. आणि अयस्कृती शब्दाचा उल्लेख, अयस्कृती शब्दाचा उल्लेख जो आहे तो चरकांनी केलेला आहे. ठीक आहे. तर हे नीट लक्षात ठेवा. स्वभाव परमवाद सांगितलेला आहे. 6 षटपदार्थ सांगितले, 360 हस्ती संख्या सांगितलेली आहे, 10 प्राण आहेत. खरं तर चरकसंहिता वाचताना हे सगळ्या गोष्टी आपल्याला येणारच आहेत पुढे. त्याच्यामुळे आता जेवढं लक्षात राहतंय तेवढं लक्षात ठेवा, नाहीतर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला परत पुढे येणार आहेतच आहे. त्यानंतर मनुष्याची परम आयु 100 वर्ष सांगितली चरकांनी, तीच सुश्रुतांनी 101 वर्ष सांगितलेली, 1 वर्ष वाढवून सांगितलेली. रसायनाचे 4 पाद सांगितलेले आहेत. आपल्याला माहिती आहे रसायन अध्याय आपण वाचला असेल 3rd इयरला. तर त्याच्यामध्ये 63 टोटल रसायनयोग 4 पादामध्ये मिळून 63 रसायनयोग त्यांनी सांगितलेले आहेत. तशाच पद्धतीने वाजीकरण योग, त्याचेही 4 पाद आहेत. त्या 4 पादामध्ये मिळून 50 वाजीकरण योग, 50 वाजीकरण योग सांगितलेले आहे. राजमाशाचा सगळ्यात आधी उल्लेख त्यांनी केलेला आहे. 3 ऐषणा सांगितलेले आहेत. सामान्य विकार 48 सांगितलेले आहेत. तर ज्याचे प्रकार सांगितलेले आहेत, अष्टोदरीय अध्याय जो आहे, अष्टोदरीय अध्याय, तर त्या अष्टोदरीय अध्यायामध्ये सूत्रस्थानाच्या हे सगळ्या 48 अध्यायांचे वर्णन केलेलं आहे, ज्याला की सामान्यज विकार म्हटलं जातं, सामान्यज विकार म्हटलं जातं. ग्रह चिकित्साला उपायाभिप्लुता म्हटलेलं आहे. विषम ज्वराच्या चिकित्सेमध्ये विष्णू सहस्त्रनामाचं पाठ करा असं आलेलं आहे. तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला चरकसंहितेमध्ये येणारच आहेत. तर हे त्याचं वैशिष्ट्य आहे, या गोष्टी त्याच्या वैशिष्ट्य म्हणून आलेल्या आहेत. फलवर्गाची सुरुवात मृद्विकाने केलेली आहे, की मृद्विका त्यांनी श्रेष्ठ फळ सांगितलेलं आहे. आणि जरी आपण फळांचा राजा आंबा म्हणत असू तरी चरकानुसार सगळ्यात श्रेष्ठ फळ हे मृद्विका आहे. हा प्रश्न एकदा नीटला आलेला आहे, की सबसे श्रेष्ठ फल कौन सा होता है. त्यानंतर याच्यात 4 प्रकारचे सूत्र आहेत चरकसंहितेमध्ये. चरकसंहितेमध्ये 4 प्रकारचे सूत्र आलेले आहेत, की गुरुसूत्र. गुरुसूत्र म्हणजे अत्रेय पुनर्वसूंच्या तोंडी आलेले जे काही वाक्य आहेत ते सगळे गुरुसूत्र आहे. शिष्यसूत्र म्हणजे अग्निवेशाने जे काही बोललेला प्रश्न विचारलेले आहेत ते सगळे शिष्यसूत्र आहेत. प्रतिसंस्कर्ता सूत्र म्हणजे हे 41 अध्याय ॲड करताना दृढबलाने जे काही गोष्टी त्याच्या म्हणून लिहिलेल्या आहेत ते प्रतिसंस्कर्ता सूत्र आलेले आहे. आणि चौथे एकीय सूत्र आहेत. एकीय सूत्र म्हणजे काय, की दुसऱ्या एखाद्या आचार्यांचा, जसं सुश्रुतांचा, काश्यपांचा, इतर आचार्यांचा दाखला देताना, त्यांचं उदाहरण देताना जे सूत्र इथे उदाहरण म्हणून सांगितलेले आहेत तर त्याला म्हणायचं एकीय सूत्र, तर अशा पद्धतीचे 4 सूत्र चरकसंहितेमध्ये आढळतात. त्यानंतर मग तंत्रयुक्ती 36 सांगितलेले आहेत. मापनासाठी मागधमान हे वापरलेलं आहे. त्रिस्कंध आयुर्वेद सांगितलेलं आहे यांनी, त्रिस्कंध आयुर्वेद. त्याच्यामध्ये हेतू, लिंग आणि औषध या 3 गोष्टींचं वर्णन केलेलं आहे. हेतू, लिंग आणि औषध. प्रमाण संख्या 4 सांगितलेली आहे. त्यातलं सगळ्यात पहिले प्रमाण सांगितलेलं आहे ते आहे आप्तोपदेश. त्यानंतर प्रत्यक्ष, अनुमान आणि युक्ती, अशा पद्धतीने 4 प्रमाणांचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. तर युक्ती प्रमाण पण त्यांचं वैशिष्ट्य आहे, पण त्यांनी सांगितलं सगळ्यात पहिलं प्रमाण आप्तोपदेश. जनरली सगळ्यांच्या नुसार, इतर आचार्यांच्या नुसार पहिलं प्रमाण हे प्रत्यक्ष त्यांनी सांगितलेलं आहे, पहिलं प्रत्यक्ष प्रमाण. पण चरकांनी मात्र पहिलं प्रमाण हे आप्तोपदेश असं सांगितलेलं आहे. याच्यावरही नेहमी प्रश्न विचारतात की चरकेनुसार प्रमाण कोणसा आहे, त्यानंतर युक्ती प्रमाण किसकी देन है, त्यानंतर सर्वप्रथम प्रमाण कोणसा आहे की आप्तोपदेश. त्यानंतर काही स्थान जे आहेत चरकसंहितेतले ते स्थान आणि त्यातले अध्याय. तर काही स्थानांना आलेली वेगवेगळी नावंसुद्धा आहेत, तर याच्यामध्ये सूत्रस्थानाला श्लोकस्थान हा पर्याय आलेला आहे. त्याच्यात 30 अध्याय आहेत आपल्याला माहिती आहे. निदानस्थानामध्ये 8 अध्याय आहेत. शारीरस्थानाला आश्रयस्थान असा पर्याय आलेला आहे, त्याच्यात 8 अध्याय आहेत. तर 2 वर्षापूर्वी